मी आता चाललंय भालचंद्र बाबांच्या मठाकडे. आज पुण्यतिथी सोहळा असं त्यांचं, म्हणजे गेले 4-5 दिवस चालू आहे. 23 तारीखपासून सुरू झालो पुण्यतिथी सोहळं. आणि मी आज चाललंय. आता महाप्रसाद चालू असतलो असा, आणि आज शेवटचा दिवस असा. म्हटलं जाऊया बाबांच्या मठात आणि बाबांका नमस्कार करून येऊया. दुपारचे 2-2:15 झालेले असत. आणि माझ्या बरोबर दादू येतात. दादू चल, दादू ए दादू चल, ये घरात ये, चल माझ्या बरोबर येऊ नको, चल ए दादू चल घरात ये. तर म्हटलं नमस्कार करून येऊया. आणि मी थोडा उशिरा चाललंय. उशिरा गेला की थोडी गर्दी कमी असता, म्हणजे प्रसाद घेऊचो असा ना, नाहीतर खूप भली मोठी रांग असता. आणि माझा तसा मी वेळेत जाऊच शकत नाही. ह्याच टायमाक माझी सगळी तयारी होतली. त्याच्यामुळे म्हटलं जाऊया. आता तयारी झाली, आई बाबांचा जेवण वगैरे सगळ्यांचा जेवण झाला. आणि आता मी तिकडे जात आहे. महाप्रसाद असता तिकडे. तर मी आता गाडीवर बसतोय आणि आता सुरू करतलंय गाडी. इकडच्या रोमटाकडे बघू नको. चला. या वेळेत मुलांची पण शाळेची मधली सुट्टी असतात जेवणाची, त्याच्यामुळे ही मुला पण दिसतात बघा. ही कॉलेजची मुलं असत, कणकवली कॉलेजची. आणि हो छानपैकी दिसणारं आपलं बोर्ड, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान. आता बघा, इथे चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा भक्तिभाव दिसून येतोय. मी इथे गेल्यानंतर ना मला इतकं वाटायला लागलं की कोणी एवढी मोठी व्यक्ती, वयस्कर व्यक्ती आपलं चप्पल आपल्या हाताने ठेवून देते तिथे. हे बघून मनात एक विचार आला, इथे अहंकार नाहीये, इथे फक्त प्रेम आहे. आधी समजत नव्हतं दर्शनाची रांग कुठे आहे ते, आणि नंतर मग एक रांग दिसली. पण तरीही मनात शंका. मग शेवटी त्या काकूंना विचारलं, ही रांग दर्शनासाठीचीच आहे ना? तर काकू हो म्हणाल्या. म्हटलं बरोबर आले मी इथे. परत मनात वाटत होतं की दर्शनासाठी लोक एवढा वेळ थांबतात, तर कारण